कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट 27 जुलै 2026. भाजीपाला मार्केट. भाजीपाला बाजारभाव सोमवार. बाजारभाव आणि आवक आढावा. आवक आढावा थोडक्यात पुढीलप्रमाणे. आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर कालच्या तुलनेत आज आवकेत थोडीशी घट पाहायला मिळाली. आवकेत घट होऊन बाजारभावात आज थोडीशी हालचाल पाहायला मिळत आहे. बीटची आवक पाहिली तर बीटची आवक कालच्या तुलनेत आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले. आवकेत वाढ होऊन बाजारभाव जवळजवळ स्थिरच पाहायला मिळतात. कोबीच्या आवकेत आज वाढ पाहायला मिळाली. आवकेत वाढ होऊन बाजारभावात 1 ते 2 रुपयांनी घट देखील पाहायला मिळते. मकीची आवक स्थिरच पाहायला मिळते. भाव देखील स्थिर पाहायला मिळतात. जवळजवळ इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळत आहे. दुधी भोपळा आवकेत घट होऊन बाजारभावात दुधी भोपळा मोठी तेजी पाहायला मिळते. कारले बाजारभावात मंदी पाहायला मिळत आहे. दोडके बाजारभाव समाधानकारक. भेंडी बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात. गवारचे बाजारभाव तेजीत पाहायला मिळत आहेत. शिमला मिरची बाजारभाव समाधानकारक, आवकेत मोठी घट. जिफोर मिरची बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात. आवकेत घट पाहायला मिळते. हिरवी काकडी, सफेद काकडी आवक जेमतेम, परंतु बाजारभाव देखील जेमतेमच पाहायला मिळतात. चला तर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे राहतात. याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो, तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे बाजारभाव समजतील. आजचे बीटचे बाजारभाव पाहिले तर आज सुपर बीट असेल तर 330-40 रुपये ते 350 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर बीटचे भाव निघाले. 350 रुपये बाजारभावामध्ये क्वचितच वक्कल आज निघाल्याचे पाहायला मिळते. जेमतेम क्वालिटीच्या मीडियम क्वालिटीच्या बीट असतील तर 280, 300 ते 310 रुपये 10 किलो. मीडियम क्वालिटीच्या बीट असतील तर 230-40 ते 250-60 रुपये. हलक्या क्वालिटीचे बीट असतील तर 150 ते 170 रुपये. गोळा बीट ओव्हर साईज बीट असेल तर 140 रुपयापासून 160-65 रुपये. बदला बीट असेल तर 40 रुपयापासून 50-60 रुपये. भुगी बीट असेल तर 70-80 रुपयापासून 120-30 रुपये 10 किलो या दरम्यान बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. बीट 300 रुपये 10 किलो. 300 रुपये. माऊली किती गुणी वक्कल आहे? 3 गुणी वक्कल आहे. 300 रुपये झाले. आज पहिल्यांदाच आणले का? संपत आले. मागचे थोडे काय भाव गेले? 300 गेले, 320. कुठलं गाव आपलं? नाव काय? व्हरायटी कुठली आहे? रेड ग्लोरी. किती डब्याची बीट होती सगळी? 4 डबे. 4 डब्याला किती माल निघाला काय? 60 पिशवी. पावसाने काय नुकसान आहे? गळीत कमी आहे, ॲव्हरेज कमी आहे पावसाने. आज बीटचा बाजार काय निघालात कमीत कमी जास्तीत जास्त? 300 पर्यंतचे. कितीपासून आहेत कमीत कमी? 200 ते 300. नाव काय आपलं? बीटची आवक कशी वाटते आज? कमीची आवक. ओके, धन्यवाद. गोळा बीट 160 रुपये 10 किलो. गोळा बीट 160. बीट 261 रुपये 10 किलो. बीट सुमित पोखरकर शेतकरी 261. बीट 211 रुपये 10 किलो. बीट 211. बादला बीट 40 रुपये 10 किलो. बादला बीट 40 रुपये. बीट 200 रुपये 10 किलो. मीडियम गाठे 200 रुपये 10 किलो. बीट 300 रुपये 10 किलो. बीट 300 रुपये 10 किलो. सुपर बीट आहे 300 रुपये झाले. कोरडे वक्कल. बीट कोरडे आणा, ओले आणू नका, सुकवून आणत चला. बीट 180 रुपये 10 किलो. बीट 180 रुपये 10 किलो. बीट 251 रुपये 10 किलो. बीट 251 रुपये. बीट 355 रुपये 10 किलो. 2 गोणीचं वक्कल आहे. 355 झाले. सुकवलेले बीट आहे. सुपर बीट आहे. 2 गोणीचं वक्कल. बीट 170 रुपये 10 किलो. गोळा बीट आहे 170. हे काय झाले माऊली? हे काय झाले?
बीट 251 रुपये 10 किलो. 5 गुणीचं वक्कल आहे 251. हे गोळे काय झाले तुमचे? 171 रुपये 10 किलो. गोळा बीट 171 रुपये 10 किलो. बुकी काय झाली? 120 रुपये 10 किलो. बुगी चांगली गाठ आहे, मोठी गाठ आहे. 120. हा बदला काय झालाय? बदला 50 रुपये 10 किलो. बदला बीट 311 रुपये 10 किलो. बीट 311. सुपर VIP बीट आहे. संदीप पिंपळे शेतकरी आहे. 15 गुणीचं वक्कल आहे. VIP बीट आहे एकदम ब्रँड. 315 झाले. क्वार्ड वक्कल आहे पूर्ण. कलर सुपर आहे. क्वार्ड वक्कल आहे पूर्णपणे. मुळी सुपर आहे. क्वार्ड असल्यामुळे या वक्कलाची बाजार हायस्ट बाजार झाली आहे. यांचं बाजार आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोला. काय कोबी आणली होती? हो कोबी आणली होती. काय भाव गेली? कोबी 160 रुपये गेली 10 किलो. हे चोक्कल आहे ना आपलं? हो येच वक्कले. हे कट्ट्या पॅकिंग आहे ना? कट्टा पॅकिंग आहे पण आता आहे ना ती आमदारी आहे त्याच्यामुळे नको म्हणतात. कॅरी बॅग काम धरतं त्यामुळं कट्टा पॅकिंग केली. कट्टा पॅकिंग केली. हे मकाचं बाजार नसेल ना? मकाचं बाजार किती आणल्यात आज बॅगा? आज 50 बॅग आहे. 50 बॅगा आहेत. हा. आज पहिल्यांदा चाललंय का? पहिल्यांदा सुरुवाती आज. तुम्हाला ही व्हरायटी सांगता येईल का? जात व्हरायटी कोणती आपली? वीर आहे वीर. वीर 333. किती लागवड आहे सगळी? ही जवळजवळ एकरवर आहे. एकरला किती रोपं बसल्यात सांगता येतील का? ही मला वाटते 22,000 काढी. 22,000 बसल्यात. आज कोब्यांची आवक कशी वाटते? अहो आता आम्ही पहिल्यांदाच आलो त्याच्यामुळे नाही सांगता येणार. ओके ओके. बाजार काय निघाला सांगता येतील का? कमीत कमी जास्तीत जास्त? नाही, आता हे सुरुवातीलाच आहे ना इथं पहिल्यांदाच थांबलो आम्ही. हां हां हां. त्यामुळे आता आमचं संपलं 160 रुपये. 160 रुपये गेलाय आपलं. याच्या पुढं बाजार निघालेली आहे का 160च्या? नाही ना सांगता येणार आता मी आता सांगतो. ओके ओके ओके. पावसाने काही नुकसान? गाण्या कारप्या ना आहे थोडीशी की आहे. म्हणावं एवढी नाही. थोडी नुकसान आहे. लागवड आपली ठिबकला आहे का वाफ्यावर आहे? बीएड वय बेडवर आहे. ओके. किती दिवसात चालू झालं हे? हे 65 दिवसात. 65 दिवसात. तुम्ही मक्काचं बारदान पॅकिंग केलं आहे, कट्टा पॅकिंग ह्याचा. ओके. हो तर कॅरी बॅग आणि याच्यात काय फरक? कॅरी बॅग मध्ये नुकसान होती. पिशवी फाटली म्हणजे आपली नुकसान होती. शेतकऱ्याची माल गळून जातो. माल गळून जातो. व्यापाऱ्याची नुकसान होती. घेणाराची नुकसान होती. ओके. कॅरी बॅग मध्ये माल जास्त टिकतो का याच्यात माल टिकतो? माल याच्यात जास्त टिकणार आता सध्या. मग शेतकऱ्यांना काय सांगाल? कॅरी बॅग भरायला सांगाल का मक्काचं बारदान? मका बारदान भरलेलं फायदेशीर राहील. त्याचे नुकसान होणार नाही. पुढे घेणाऱ्या व्यापाऱ्याचे सुद्धा नुकसान होणार नाही. ओके. नाव काय आपलं? खंडू बाबूराव उले. फुले. हो. कोबी 160 रुपये झाली माऊलींची. धन्यवाद. रामकृष्ण. कोबी 101 रुपये 10 किलो. कोबी 101. कोबीचे आजचे बाजारभाव पाहिले तर कोबीचे बाजारभाव आज थोडेसे थंडावल्याचे पाहायला मिळाले. सुपर कोब्यांचे बाजारभाव असतील तर 160-70 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर कोबीचे भाव निघाले. मिडियम क्वालिटीच्या कोब्या असतील तर 130-40 ते 150 रुपये. हलक्या क्वालिटीच्या कोब्या असतील तर 90-100 ते 110 रुपये या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळाले. कोबीच्या आवकेत आज वाढ पाहायला मिळाली. हो नमस्कार. नमस्ते नमस्ते. काय निघाल्यात गवारींच्या बाजारात? आज 700 ते 800 820 पर्यंत. सुपर गवारी काय आहेत? सुपर गवारे 750 820 850. हे वक्कल काय झाले सांगता येईल का? हे 820 रुपये झाले. हे 820 रुपये झाले. सुपर आहे ना हे? सुपर आहे सुपर आहे. बाकी कमीत कमी काय भाव निघाल्यात? या किराणा 600 पर्यंत. 600 पर्यंत. आवक कशी काय गवारींची? आवक फार कमी. कमी आहे. कालची आवक आजची आवक गवारींचा काय फरक वाटतो? कालच्या आवकेपेक्षा आजची आवक कमी आहे. आवक कमी आहे. बाजार गवारींच्या मला वाटतं वाढल्यात का घटल्या? कमी झाल्या? नाही, वाढलेत बाजार. वाढल्यात का? 800 रुपये सुपर आहे म्हणायचं. ओके धन्यवाद. भुईमुग शेंगा 1000 रुपये 10 किलो. 2 दाणे 3 दाणे मिक्स आहे. 1000 रुपये भुईमुग शेंगा. थोडा जरा गाळ आहे परंतु आवक नसल्यामुळे बाजार तेजीत आहेत. घेवडा 400-500 रुपये 10 किलो. घेवडा 400-500 रुपये 10 किलो भावात घट. हिरवी काकडी 80-100 120 ते 140-50 रुपये 10 किलो हिरवी काकडी. सफेद काकडी 80-100 130 ते 140 रुपये 10 किलो सफेद काकडी. भेंडी 151 रुपयापासून 200-251 ते 300 रुपये 10 किलो भेंडी. शिमला मिरची 300-400 ते 450 रुपये 10 किलो शिमला मिरची.
दुधी भोपळा 100 रुपयापासून 300 400 ते 500 रुपये 10 किलो. दुधी भोपळा बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते. U5 चवळी 300 350 ते 400 रुपये 10 किलो. U5 चवळी. डांगर भोपळा 80 100 ते 110 रुपये 10 किलो. डांगर भोपळा. दोडका 300 400 451 ते 470 80 रुपये 10 किलो. दोडका. हिरवे वांगे 200 रुपयापासून 251 300 ते 351 रुपये 10 किलो. G4 मिरची 400 451 500 ते 551 रुपये 10 किलो. G4 मिरची. कारले 200 251 ते 260 रुपये 10 किलो. कारले. केतकी चवळी 300 351 रुपये 10 किलो. केतकी चवळी 300 ते 351 रुपये. तोंडली 200 रुपयापासून 300 351 रुपये ते 400 रुपये 10 किलो. मक्याचे बाजारभाव पाहिले तर सुपर मका असतील तर 130-35 ते 140 रुपये 10 किलो. या दरम्यान सुपर मक्याचे भाव निघाल्याचे पाहायला मिळतात. मिडियम क्वालिटीच्या मका असतील तर 110 ते 120 रुपये. हलक्या क्वालिटीच्या मका असतील तर 80-90 रुपये ते 100 रुपये. या दरम्यान मक्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत. फ्लावरचे आजचे बाजारभाव पाहिले तर फ्लावरमध्ये सुपर फ्लावर असतील तर 150-60 रुपयापासून 180-90 ते 200 रुपये. या दरम्यान सुपर फ्लावरचे भाव निघाल्याचे पाहायला मिळतात. मिडियम क्वालिटीच्या फ्लावर असतील तर 110 रुपयापासून 130-40 रुपये. हलक्या क्वालिटीच्या फ्लावर असतील तर 70-80 ते 90 रुपये. बदला फ्लावर असतील तर 20 रुपयापासून 30-40 रुपये 50 रुपये. या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. फ्लावरच्या बाजारभावात कालच्या तुलनेत आज थोडीशी हालचाल देखील पाहायला मिळाली. फ्लावरमध्ये हलक्या क्वालिटीचे माल मोठ्या प्रमाणात येत असल्याचे देखील पाहायला मिळतात. पावसामुळे काळ्या टिकचे माल मोठ्या प्रमाणात येत आहेत. सुपर मालाची आवक अतिशय कमी प्रमाणात पाहायला मिळते. फ्लावर 70 रुपये 10 किलो. फ्लावर 70 रुपये 10 किलो. फ्लावर 151 रुपये 10 किलो. फ्लावर 151. फ्लावर 80 रुपये 10 किलो. फ्लावर 80 रुपये 10 किलो. फ्लावर 85 रुपये 10 किलो. फ्लावर 85. फ्लावर 120 रुपये 10 किलो. फ्लावर 120. फ्लावर 120 रुपये 10 किलो. फ्लावर 120. फ्लावर 61 रुपये 10 किलो. फ्लावर 61 रुपये 10 किलो. फ्लावर 151 रुपये 10 किलो. फ्लावर 151. फ्लावर 41 रुपये 10 किलो. फ्लावर 41. फ्लावर 75 रुपये 10 किलो. फ्लावर 20 रुपये 10 किलो. फ्लावर 20 रुपये. फ्लावर 81 रुपये 10 किलो. फ्लावर 81 रुपये 10 किलो. फ्लावर 130 रुपये 10 किलो. फ्लावर 130. शेतकरी अक्षय टावरे 130 रुपये.